मातीच्या माठातील पाणी पिल्याने शरीराला फायदाच होतो. यामुळे गार पाण्यासाठी माठ हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यासाठी अनेक जण माठ खरेदी करतात, मात्र काहींच्या घरातील माठातील पाणी गार होतच नाही, अशी सतत तक्रार असते. तसेच अनेकदा माठातून सतत पाणी बाहेर येत राहते. यासाठी माठ खरेदी करतानाच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि निरीक्षण करणं देखील गरजेचं असतं. टिप नंबर 1. माठ खरेदी करतेवेळी कोणती काळजी घ्यावी? नव्या माठाचा वापर कसा करावा? माठातील पाणी अधिक गार होण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापराव्यात? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 2. नवीन माठ खरेदी करताना घ्यावयाची काळजी. टिप नंबर 3. मातीची भांडी ही अधिक टणक होण्यासाठी ती भट्टीमध्ये भाजली जातात. कच्ची मातीचे भांडे लवकर फुटण्याची किंवा त्याला भेगा पडण्याची शक्यता असते. यामुळे माठ खरेदी करताना ते पूर्णपणे भाजले गेले आहे का, म्हणजेच तयार असे याची खात्री जमा करून घ्या. टिप नंबर 4. माठ खरेदी करताना तो पूर्णपणे निरखून घ्या. त्यावर एखादी बारीक भेग तर नाही ना हे तपासा. यासाठी तुम्ही बोटाने मटका वाजवून पाहू शकता. बोटाने मटका वाजवून तो टणक आणि भेगाळलेला नाही हे लक्षात येते. टिप नंबर 5. तसेच माठाचं बूड तपासणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही माठ स्टँडवर ठेवणार असाल तरी माठाचं बूड योग्य गोलाकार असणे गरजेचे आहे. टिप नंबर 6. अलीकडे बाजारामध्ये नळ बसवलेले अनेक माठ येतात, मात्र या माठातून नळाच्या जवळून पाणी गळण्याची शक्यता जास्त असते. यासाठी कायम साधा माठ घेणे जास्त फायदेशीर ठरते. टिप नंबर 7. यासोबतच बाजारामध्ये नक्षीकाम केलेले फॅन्सी माठही उपलब्ध असतात, मात्र नक्षीकामामुळे या माठामध्ये कुठे दोष तर नाही ना हे तपासणंही कठीण होतं. म्हणूनच साध्या माठाची नेहमीच निवड करावी. टिप नंबर 8. माठ खरेदी करताना तो बाहेरून जास्त चमकणारे चकचकीत नसावा. यासाठी पॉलिशचा वापर केला जातो. असे माठ आपल्या आरोग्यासाठी योग्य नसतात. टिप नंबर 9. माठ खरेदी करताना ते झाकण्यासाठी मातीचे झाकण घेणं जास्त फायदेशीर ठरते. माठावर मातीचे झाकण ठेवल्यास पाणी जास्त गार राहण्यास मदत होते. टिप नंबर 10. माठ सिरेमिकचा घेऊ नये. मातीच्या माठात पाणी जास्त थंडगार राहते. टिप नंबर 11. माठ खरेदी केल्यानंतर घ्यावयाची काळजी. माठ खरेदी केल्यानंतर तो लगेचच वापरू नये. गार पाण्याने माठ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवावे. माठ आतून धुताना ब्रश किंवा हाताने घासून धुवू नये. केवळ पाण्याने माठ स्वच्छ करावा. टिप नंबर 12. त्यानंतर शक्य असल्यास पाण्याच्या बादलीमध्ये माठ काही वेळासाठी बुडवून ठेवा किंवा मटकं काही वेळ सतत ओलं ठेवा. यामुळे मडकं पूर्ण ओलावा शोषून घेतं आणि पाणी थंडगार राहण्यास मदत होते. टिप नंबर 13. मडकं पाण्याने भरून ठेवल्यानंतर ते कधीही उन्हात ठेवू नये. सावलीच्या ठिकाणी माठ नेहमीच ठेवावा. टिप नंबर 14. माठाला कायम एखाद्या स्टँडवर ठेवावे. यामुळे माठाच्या बुडाला देखील वारा लागल्याने पाणी अधिक थंडगार होण्यास मदत होते. टिप नंबर 15. माठाला कायम एखाद्या ओल्या कापडाने किंवा एखादं पोतं ओलं करून गुंडाळावं. हे पोतं सतत ओलं करत राहावं. यामुळे माठातील पाणी फ्रीजमधल्या पाण्यासारखे एकदम थंडगार राहील.
अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 16. दररोज माठातील पाणी बदलावं. दिवसभर पाणी पिण्यासाठी रात्रीच माठात पाणी भरून ठेवावं. यामुळे पाणी एकदम थंडगार राहील. टीप आवडल्या असतील तर मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. टीप नंबर 17. पाण्याचे प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवले पाहिजे. काही वेळा कामाच्या गडबडीमध्ये पाणी पिले जात नाही आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तर आपली त्वचा निस्तेज होते. पोटाच्या अनेक समस्या देखील यामुळे उद्भवू शकतात. टीप नंबर 18. चला आज जाणून घेऊयात केस गळतीवर घरच्या घरी स्प्रे कसा बनवायचा. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा कढीपत्ता, ताजा कोरफडीचा गर आणि पाणी टाकून हे छान बारीक करून गाळून घ्या. यानंतर त्यामध्ये व्हिटॅमिन एची कॅप्सूल, रोजमेरी इसेन्शियल ऑइलची 4 थेंब टाकून तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि हे केस धुवायच्या आहेत त्याच्या तासभर आधी हा स्प्रे केसामध्ये करा. यामुळे तुमचे केस गळायचे 100% थांबतील. टीप नंबर 19. तंबाखूमध्ये निकोटीन आढळते. निकोटीन तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सी काढून टाकण्याचे काम करते. यामुळे पुन्हा सिगारेट किंवा तंबाखू खायची इच्छा होते. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सीझनमध्ये संत्री, पेरू, किवी, स्ट्रॉबेरी, प्लम यासारखे तसेच लिंबू पाणी यासारखे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या गोष्टी खाऊन काही काळ तुमची लालसा म्हणजे तुमची इच्छा थांबवू शकता. तर तंबाखू खाण्याची सवय घालविण्यासाठी तुम्ही ही टीप एकदा ट्राय नक्की करून बघा. टीप नंबर 20. कोथिंबीरीचे पराठे बनविताना कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून पिठामध्ये मिक्स करून कणिक मळून घ्या. कोथिंबीर बारीक केल्यामुळे पराठे चविष्ट लागतात. टीप नंबर 21. कोबीची भाजी चविष्ट बनविण्यासाठी कोबी शिजवताना त्यामध्ये थोडीशी मूगडाळ घालावी किंवा बटाट्याचे बारीक पातळ काप करून त्यामध्ये घालावे. यामुळे कोबीची भाजी खूपच जास्त टेस्टी बनते. उन्हाळ्यामध्ये तुम्ही माठ खरेदी करत असताना तुमच्या उपयोगी येतील अशा महत्त्वाच्या किचन टीप किंवा ट्रिक्स आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.